खात्री होती या सगळ्यांमागे तुझाच हात असणार. आयुष्य बर्बाद केलंय माझं. अद्वैत नयनाला रंगे हात पकडतो आणि या सर्व प्रकाराचे खापर तो कलावर फोडतो. अशातच नयना देखील स्वतःला वाचवायला सर्व आळ कलावर घेते. तर मंडळी चला मग पाहूया लक्ष्मीच्या पावलाने सिरियलच्या पुढील भागात काय घडणार आहे ते. नमस्कार मंडळी, मजेत ना? आशा करतो मजेत असाल. आपण पाहता टकाटक फिल्मी, अस्सल मराठी वाहिनी. नयनाताई इथे हे मला माहिती नव्हतं आणि एवढंच असेल ना तर आता मी शोधून काढेन या खेळामागचा खरा सूत्रधार. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या पुढील भागामध्ये सुरुवातीला नयनाचा मोबाईल अद्वैतला सापडल्याने त्याला खात्री पटते की खरे आणि नयनाला लपून ठेवलेले आहे. कला रूम मध्ये आल्यावर अद्वैत तिच्यावर चर्चा करू लागतो. तिला सतत तू खोटे बोलतेस, मी उद्या सगळ्यांसमोर आणीन असं सांगतो. नयनाताईच्या पळून जाण्यात माझा काहीही हात नाहीये हे मी तुला 8 दिवसात पुराव्यानिशी सिद्ध कर. पण कलाला याचा काहीच अर्थ लागत नाही आणि तो झोपून जातो. नयनाचा फोन अद्वैतकडे असल्याने त्याला खात्री असते की नयना काहीही झाले तरी आपला फोन घेण्यासाठी नक्कीच येणार आणि तो या संधीची वाट पाहत असतो. अद्वैतच्या मनात असते तेच होते. मध्यरात्र झाल्यावर नाही ना गपचूप घरी येते आणि आपला फोन शोधू लागते. पण तिच्या नकळत घरात एक वस्तू पडते. आई नयनाची कुणकुण लागते. तो रंगे हात तिला पकडतो. तू इथे नक्की येणार याची मला खात्री होती असं तू तिला सांगतो. नको नकोस मला, सगळी नाटकं कळतायत मला. मूर्ख नाही मी काही बोलत नाही याचा अर्थ मला काही कळत नाही. त्यानंतर अद्वैत घरातल्या सर्वांना बोलवतो. अद्वैतचा मोठा आवाज ऐकून कलाला सुद्धा जाग येते. ती बाहेर येऊन पाहते तर नयना घरी आलेली असते. त्यानंतर अद्वैत घरात सर्वांना ओरडत असतो. कसली नाटकं? उगाच कसले आरोप करू नकोस. हे बघ, तू डिस्टर्ब वाटलास म्हणून मी तुझ्याशी बोलायला आले. खोटं बोलून नयनाला लपवून ठेवल्याचा आरोप सर्वांवर करतो. कला त्याला शांत करायचा प्रयत्न करते पण तो कोणाचाच ऐकून घेत नाही. नयना आपल्याला पुराव्यानिशी सापडली असं तो म्हणत असतो. पण इथे तर तू उलट्याच बोंबा मारतोय. जरा नीट बोलायची सोय नाही तुझ्याशी. पण तुला कोणी सांगितलं होतं माझ्याशी बोलायला म्हणून? तू झालीस माझ्याशी बोलायला. अद्वैत सतत कला आणि नयनावर आरोप करत असतो. हे तुम्ही दोघे बहिणी मला प्लॅन करून फसवलं असं म्हणतो. तेव्हा संगीता त्याला अडवते. कलाला यातलं काहीच माहित नाही असं सांगते. इनफॅक्ट तुमच्यासारख्या विश्वासघाती माणसाची मला बोलायची इच्छाच नाही. किती फसवता तुम्ही माणसं. अद्वैत बास. पण अद्वैतचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. त्यानंतर अद्वैत नयनाला जाब विचारतो. आपलं प्रेम होतं ना, आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्न आपण पाहिली होती, पण तू का पळून गेलीस? स्वतःच्या अंगाशी सर्व येते हे समजताच नयना पलटी खाते. तू आता लाईन क्रॉस करतोयस. उगाच काही बोलू नकोस. ठीक आहे, आता काही बोलणार नाही, पण योग्य वेळ आली की बोलेन आणि सविस्तर बोलेन. आणि त्यावर तुझं म्हणणं काय हे सुद्धा आहे. आणि सर्व आळ कलावर घेते. हा सर्व कलाचा प्लॅन असल्याचं ती अद्वैतला सांगते. तेव्हा अद्वैत, लग्नाच्या आदल्या रात्री मी तुला फोन केलेला तेव्हा तू मला का सांगितलं नाहीस असं विचारतो. तेव्हा नयना, मी कधीच तुझ्याशी खोट बोलली नव्हती असं म्हणते. तेव्हा कलाला आठवतं नयना बनून तिने अद्वैतशी संवाद साधलेला असतो. तर ती मुकाट्याने कबुली करते. म्हणजे नक्की काय सांगायचं याला? तर ती मुकाट्याने कबूलही करते. यामुळे नयनाच्या हाती आयत कोलीत मिळतं. मग ती पुन्हा कलावर आरोप करू लागते. असं का बोलतोय हा? कलाला आधीपासून श्रीमंतीचा हव्यास होता, त्यामुळे तिने आपल्याला फसवलं असं ती अद्वैतला सांगते. तेव्हा कला असह्य होऊन नयनाला शांत राहायला बोलते. एका श्रीमंत माणसाने आपल्या काकाचा खून केल्यापासून मला श्रीमंत माणसांचा राग येतो हे माहित असूनही तू असं का बोलतेस असा प्रश्न ती नयनाला विचारते. तेव्हा अद्वैत पुन्हा तिला नको नको ते बोलू लागतो. कलाचे आई बाबाही पोट तिकडीने समजावायचा प्रयत्न करत असतात. तिला इतकी शांत झोप कशी लागू शकते? तिच्यामुळे माझी झोप उडाली. तुला जितकं झोपायचंय तितकं झोपून घे. पण तो ऐकत नाही. तेव्हा कला भडकते. आता आपणच या सर्व प्रकारामागचा सूत्रधार शोधू, कारण हा आपल्या स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे म्हणते. यावर अद्वैत कलाला स्वतःला सिद्ध करायला 8 दिवस देतो. कारण आता तुझी झोप उडवायची वेळ माझी आहे. माझ्याकडे इतके सॉलिड एव्हिडन्सेस आहेत. ते बघितल्यावर नयना या घरात नाही ते तुम्ही डिनायच करू शकणार नाही. तर या 8 दिवसात कला स्वतःला सिद्ध करू शकली नाही तर तिला चांदेकराच्या घरातून बाहेर हकलण्याची धमकी देतो. कला ते चॅलेंज स्वीकारते आणि नयना पळून जाण्यात आपला हात नसल्याने पुराव्याशी सिद्ध करणार असल्याचं म्हणते. पण आता फक्त अजून थोडाच वेळ. मला खात्री आहे ना, नयना फोनला इतकी ऍडिक्ट आहे की
तिचा फोन घ्यायला ती या घरात 100% येणार. रात्र खूप झालेली असते, पण अद्वैत तडकाफडकी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतो. कला त्याला समजावते की आता इतक्या रात्री आपण घरी गेलो तर घरी आपण काय उत्तर देणार असं म्हणते. पण अद्वैत आपलं ऐकत नाही. हे पाहून ती स्वतः पण बॅग भरायला घेते. तेव्हा अद्वैत तिला अडवतो आणि आपण एकटेच घरी जाणार असल्याचं सांगतो. मिस्टर मिसेस कडे बाहेर या. कला आणि अद्वैतराव तिथे त्याच्यात काय झालं नसेल ना परत. चल बघायला पाहिजे. चल लवकर. तर मंडळी, तुर्तास इतकंच. तर आपल्याला काय वाटते, कला स्वतःला सिद्ध करेल का? हे कमेंट करून जरूर कळवा. व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझी खात्री होती या सगळ्यांमागे तुझाच हात असणार. आयुष्य बर्बाद केलंय माझं. नवनवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करा. तुमची व तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. जय महाराष्ट्र. नैनाताई इथे हे मला माहिती नव्हतं आणि एवढंच असेल ना तर आता मी शोधून काढेन या खेळामागचा खरा सूत्रधार.